तर असा दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हा सर्वांना दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते प्रभू। तू आम्हाला अनाथ असे सोडले नाहीस, तर तू आमच्या अंतःकरणात वास करतोस, म्हणून मी तुझे कोटी कोटी आभार मानते। धन्यवाद देते अब्बा बाप्पा, तू आमच्यावर एवढं प्रेम केलंस की तुझा एकुलता एक पुत्र तू तुझ्यासाठी राखून न ठेवता आमच्यासाठी दिलास, म्हणून मी तुझे आभार मानते। धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते अब्बा बाप्पा, तू आम्हाला ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवल्याबद्दल मी तुझे आभार मानते। धन्यवाद देते प्रभू येशू, तू माझं आणि आमचं सर्वांचं देव पित्याबरोबरचं नातं जे तुटलं होतं ते तुझ्या रक्ताद्वारे परत एक केल्याबद्दल मी तुझे आभार मानते। धन्यवाद देते पवित्र आत्मा, आज इथे बोलणारी मी नाही तर पिता तुझा पवित्र आत्मा या ठिकाणी बोलणारा आहे। धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या हृदयाचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा। इथे या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे ते सर्व तुम्हाला ठाऊक आहे व तुम्ही आम्हाला एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट शिकवता, म्हणून मी तुमचे आभार मानते व पवित्र आत्मा, तुम्ही आम्हाला आज जे काही शिकवणार आहात ते आमच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलंच आहे असा आमचा विश्वास आहे। धन्यवाद देते अब्बा बाप्पा व ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते। आमेन आमेन आमेन। हालेलुया हालेलुया हालेलुया। कसे आहेत सर्वजण? फक्त एकच जण वरचे नाही? कसे आहेत सर्वजण? मग बाजूवाल्याला सांगितलं मी आनंदित आहे, सांगा मी प्रभू येशू मध्ये आनंदित आहे। असं हसत हसत सांगा। आता सांगा बाजूवाल्याला मी प्रभू येशू मध्ये आशीर्वादित आहे। हालेलुया। सांगितलं? बाजूवाला काय बोलला? तो नाही बोलला मी पण आहे। मग काल काय शिकले? काय? चिंताक्रांत होऊ नका। अजून काय शिकले? आहे वचन की चोर येऊन चोरी करून गेला? आता फक्त वरची उत्तर देतील हा। काल काय शिकले? खुर्च्यावर बसलेल्यांना विचारते, काल काय शिकले? कशाविषयी चिंता करू नका। माझ कोणाकोणाला चिंता आली? कोणालाच नाही चिंता आली आज? मला बाबा आली। कोणालाच नाही चिंता आली? आली पण घेतलीच नाही। चिंता येते पण ते करत बसणं ठीक आहे की नाही? चिंता सर्वांनाच येते की नाही? ज्याला चिंता नाही तो कोण आहे? मग तुम्हाला कोणालाच नाही चिंता आली, मग ती करत बसले, मग काय केलं? खरंच जे वचन होतं त्याच्यावर मनन केलं की चिंता थोडी केली आज? नाही केली? म्हणजे आहे वचन हृदयात आहे। हालेलुया हालेलुया। आता मला सांगा की तुमचं जीवन प्रभू येशूच्या हातात आहे की नाही? सर्वांचं हात वर करा। कोणाकोणाचं? सर्वांचं आपलं जीवन प्रभू येशूच्या हातात आहे की नाही? नाही? यांचं नाही, आपलं आहे ना? तुमचं आहे ना? त्यांचं पण नाही।
तुमचं आहे ना? सर्वांचं आहे ना? तुमचं नाही? त्यांचं नाही सांगतात. हे बरोबर सांगतात की हे बरोबर सांगतात? कोण बरोबर सांगते? आपण एक वचन बघूया. प्रोव्हर्ब्स 18:21. नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. तिची आवड करणारे तिचे फल भोगतात. कोणाकोणाचे जीवन प्रभू येशूच्या हातात आहे? हे वचन त्या बाईचे मागे परत वाचा. सर्वांनी वाचा हा. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. तिची आवड धरणारे तिचे फल भोगतात. जीवेच्या हाती जीवा आहे सर्वांना. जीवा म्हणजे काय? जीभ सर्वांना माहित आहे. सर्वांना जीभ आहे. मग वचनात काय लिहिलं आहे? कोणाच्या हातात जीवन व मृत्यू आहे? कोणाच्या? बाजूवाल्याच्या जीवेच्या हाती का आपल्या स्वतःच्या? म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवेच्या हाती तुमचं जीवन आणि मृत्यू आहे. म्हणजे जे काही शब्द तुम्ही बोलता त्या शब्दाद्वारे आजच तुमची परिस्थिती आहे. आज तुमची जी काही परिस्थिती आहे ती तुम्ही जे शब्द पास्ट टेन्सला काय बोलता? भूतकाळात बोलले आहेत, म्हणजे मागे बोलले आहेत, तेच शब्द आता कार्य करतात की नाही? जर तुम्ही बोलत असाल की आमच्या बोटीला मासलीच नाही, मग ती मासली भेटेल? जर तुम्ही बोलत असाल माझा पाय दुखते, मग तो पाय कधी बरा होईल? मग जर मला माझी परिस्थिती आता बदलायची आहे तर मला सर्वात पहिला काय करावं लागेल? शब्द बदलावे लागेल. आणि आता कोणाचं जीवन प्रभू येशूच्या हातात आहे? कोणाचंच नाही. 2 सेकंड पहिला ते सर्वांचं होतं. आता कुठे आहे? आता कुठे आहे जीवन? बाजूवाल्याचे? स्वतःच्याच ना. मग आता शब्द सांभाळून बोलावे लागणार की नाही? आपण आज काहीतरी शिकूया. आपण एक वचन घेऊ. यहोशुवा अध्याय 1 वचन 8. अध्याय 1 वचन 8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाल आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. आता परत वाचा. एक शब्द वाचा आणि सर्वांनी त्या बाईचे मागे बोलायचं आहे. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. हालेलुया. आता नियमशास्त्राचा ग्रंथ म्हणजे काय? बायबल मध्ये लिहिलं आहे ते वचन. आणि हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे की फक्त 2 मिनिटं?
निघलं फक्त आजच्या दिवसासाठी नाही सदैव नाही, फक्त 6:30 ते 9, सदैव फक्त 2 दिवस, फक्त संध्याकाळी, फक्त सकाळी, मग कधी? सदैव सदैव म्हणजे रात्रंदिवस. म्हणजे रात्रंदिवस दिवसाला किती तास असतात? 24. कोणाला 8 तास आहे, कोणाला 12, कोणाला 15. सर्वांना किती तास दिले आहेत? सर्वांना दिले आहेत की नाही? मग दिवस रात्र आपण काय करायला सांगितलं आहे? काय करायला सांगितलं आहे? आपल्या मुखात काय पाहिजे? सदैव वचन काय पाहिजे? पण आपल्या मुखात काय असते? वचनात लिहिलं आहे की हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव सदैव असू दे. पण आपण तो सदैव ठेवतो का? कोण इथे आहे जो सदैव ठेवतो? पण तो ठेवावा लागेल की नाही? आपण हे वचन पहिल्यांदा ऐकतो की पहिल्यांदा शिकतो? पहिला पण ऐकला आहे, तरी पण थोडी थोडी आता सुधारणूक करत चाललो आहोत की चोर येऊन चोरी करून गेला? सुधारणा करत आहोत. मग जेव्हा जेव्हा आपण बोलतो, मला एक सांगा, तुम्ही दिवसभरात जास्त कोणचं काम करता? मावर करता? काय ओटीता? काय करता? दिवसभरात सर्वात जास्त काम काय करता? शब्द बोलतो शब्द बोलतो. आणि ते शब्द आपले कोणते असतात? शब्द प्रत्येक वेळेला आपले वचनाचे निघतात की जगाचे पण असतात? जगाचे पण असतात. आणि आपण पहिला बघितलं की माझं जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे? आपल्या जीवेच्याच हातात आहे. मग माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा कार्य करणारा आहे की नाही? करणार आहे की नाही? आणि काय करणार आहे? हो, हालेलुया. तर आता जर आपल्या मुखातून जे वचन आहे ते समजा निघतच नाही, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? विश्वासच नाही. अजून काय प्रॉब्लेम आहे? वचनाच्या विरोधात विचार. आपण एक वचन बघूया. लूक 6:45. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भंडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगलं काढते. आता भांडार म्हणजे काय? भांडार म्हणजे काय? आपलं अंतःकरण म्हणजे आपलं हृदय. आणि आपल्या हृदयात जे काय भरलं आहे तेच कुठे निघणार? मुखावाटे निघणार की नाही? आणि प्रत्येक शब्द जो आपण बोलतो तो पहिला कोण ऐकतो? समोरचा व्यक्ती ऐकतो की मी ऐकतो? स्वतः आपण ऐकतो. म्हणजे जो शब्द आपण बोलतो तो आपल्या अंतःकरणात पेरला जातो की नाही? आणि जे अंतःकरणाचं भंडार आहे त्याच्यातूनच आपण मुखाने काय काढतो?
शब्द काढतो. म्हणजे समजा जर आता तुमच्या मुखातून फक्त जगाच्याच गोष्टी निघतात, म्हणजे तुम्ही तुमच्या अंतःकरणात काय भरलं आहे? फक्त जगाच्याच गोष्टी भरल्या आहे. आणि समजा तुमच्या मुखातून प्रत्येक वेळेला वचन निघते, वचनाच्याच गोष्टी निघतात, म्हणजे तुम्ही तुमच्या अंतःकरणात काय भरलं आहे? काय भरलं आहे? वचन. आणि वचन सुद्धा कोण आहे? प्रभू येशू आहे. मग आता जर प्रत्येक वेळेला माझ्या मुखातून वाईट शब्द निघतात, वाईट गोष्टी निघतात, कोणतरी भेटलं तर मी त्यांना त्याच संसाराच्या गोष्टीच सांगतो आणि काहीच वचनाचं बोलत नाही, म्हणजे ते वचन आपल्यामध्ये आहे? वचन आहे? काल आपण शिकले की चिंता करू नका, पण सर्वांनी उत्तर दिलं का? सर्व उत्तर देऊ शकले? कारण अर्ध्यांचं काय झालं? ते चोरी झालं. पण ते चोर स्वतः येतो चोरी करायला चोराच्या पोशाख मध्ये, की आपला बाजूवाला आपल्या घरातीलच व्यक्तीच्या द्वारे तो चोरी करतो? आपला जवळचाच व्यक्ती, आपण ज्याच्या बरोबर आता टाइम स्पेंड करतो. समजा आता ही बाई बसली आहे, तिच्या बाजूला ती बाई बसली आहे आणि ही वचन बरोबर ऐकते, आणि समजा ही संपूर्ण तिचे हृदयाने वचन ऐकायला बसली ना, तर तो चोर त्या छोट्या मुलीद्वारे पण तिला काय करू शकतो? वचन चोरी करू शकतो की नाही? मग आपल्याला प्रत्येक वेळेला कसं राहायचं आहे? सावध राहायचं आहे की नाही? आता एक उदाहरण देते. समजा तुमच्याकडे 5 लाख आहेत रोकडा बॅगामध्ये, आणि तुम्हाला इथून समजा स्टेशनला जायचं आहे, आणि तुम्ही बसमध्ये बसले आणि बाजूच्या सीटवर बॅग ठेवलं आणि तुम्ही मस्त आरामात झोपत झोपत चालले आहेत. स्टेशन पर्यंत पोचता पोचता ते बॅग तुमच्या पाशी राहणार? कशाला? काय? झोपलेलो. मग काय चोरी होणार? असं चोरी झोपल्यावर चोरी होते? मग आता समजा की तुम्ही ते बॅग असंच ठेवणार, की त्याला मस्त रॅप करणार, अजून ते पिशवीमध्ये पैसे घालणार, अजून एका बॅगामध्ये आणि अजून एका बॅगामध्ये घालणार, आणि ते बॅग कुठे बाजूला ठेवणार की मांडीवर ठेवणार? असं पकडणार आणि जाणार की नाही? की असंच बाजूला ठेवणार? सांभाळून नेणार की नाही? एकदम असं मिठी मारून नेणार की नाही? आता मला सांगा की ते पैसे 5 लाख तुम्हाला जीवनाभरात तुमचे संपूर्ण जीवन पुरणार होते की नाही? अख्खं जीवन तुमचं पुरलं असतं त्यामध्ये? ते क्षणात संपले असते की नाही? एका दिवसात संपले असते की नाही? पण वचन काय आहे? वचन काय आहे? ते क्षणात संपणार आहे, मग सदा सर्वदा आहे की नाही? आणि ते सर्वात किमती आहे की नाही? सर्वात मौल्यवान काय आहे? पैसे? माझं घर नाही, सोन्याची पोत, हिऱ्याचा हार काय आहे? सर्वात मौल्यवान वचन आहे. मग त्या 5 लाखाचं जसं आपण संरक्षण केलं, तसंच आपण त्या वचनाचं करतो. वचनाचं करतो. पण जे ते धन आहे, जे तात्पुरतं आहे, त्याचं आपण एवढी काळजी करतो, त्याला एवढं आपण संरक्षित ठेवतो. पण जे वचन आहे, जे किमती आहे, त्याचीच आपण काळजी करतो का? पण आपलं जीवन ते धन बदलणार आहे ना, वचन कुठे बदलणार? ते पैसे आपले जीवन बदलणार की नाही? नाही बदलणार. मग काय बदलणार? पण आपण जास्तीत जास्त कशाच्या मागे धावतो? आणि आज तुम्ही बघा, तुमच्या जीवनात सर्वात प्रथम स्थान तुम्ही ज्या गोष्टीला दिलं आहे, त्यालाच तुम्ही तुमचा देव बनवला आहे की नाही? कोणी पैशाला, तर कोणी त्याच्या कामाला, तर कोणी त्याच्या मोबाईलला बनवला आहे की नाही? कोणी त्याच्या मासलीला.
कोणी त्याच्या बंगल्याला, कोणी त्याच्या गाडीला बनवलं आहे की नाही? मग आपल्यावर प्रभू येशू कसं प्रेम करतो? निस्वार्थी प्रेम करतो. आणि त्यांनी त्याचं प्रेम प्रूफ केलं आहे की नाही? आब्बा बापाने त्याचं प्रेम प्रूफ केलं की नाही? त्यांनी काय म्हटलं वचनात? की त्यांनी आपल्यावर एवढं प्रेम केलं की त्यांनी त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र सुद्धा त्याच्यासाठी राखला का? मग कोणाला दिला? आपल्या सर्वांच्यासाठी दिला की नाही? म्हणजे एवढं प्रेम त्याने आपल्यावर केलं. मग आपण कोणचं प्रेम करतो त्याच्यावर? आपण पण प्रेम करतो त्याच्यावर? मतलबी स्वार्थी प्रेम करतो की नाही? की माझं जर इथे चांगलं होत असेल तर मी येते, हो की नाही? जर मला इथे फायदा आहे तर मी येते. आणि आपण जास्तीत जास्त कशासाठी येतो? मी आजारी आहे म्हणून मी आज चालली प्रार्थनेला. समजा एक व्यक्ती आजारी आहे. समजा एक उदाहरण देते की आता एक व्यक्ती समजा दारूच्या दुकानात जाते, दारू पिते पिते पिते. तो देवाकडे येणार का? देवाकडे येणार, कारण त्याला आता गरज आहे. मस्त एन्जॉय करतो की नाही? आणि समजा त्याच दारू पिल्याने त्याचं लिव्हर खराब झाला, आता तो कुठे दिसणार? रिट्रीट सेंटर मध्ये प्रार्थनेमध्ये दिसणार की नाही? मग तो काय बोलणार? प्रभू असं का केलंस? आपण बोलतो की नाही, माझ्या बरोबरच असं का केलंस? माझीच का परीक्षा घेतोस? पण प्रभू काय सांगते? दारू प्यायला मी सांगितली होती. मग आपणच पितो आणि आपण त्यालाच दोष देतो की नाही? मग गलती कोणाची आहे? आपली आहे की त्या प्रभूची आहे? पण आपण दोष कोणाला देतो? प्रभू येशूला देतो की नाही? मग आता काय करायचं? दोष त्याला द्यायचे की वचन बोलायचं? आणि समजा आता आपण इथे येतो, माहित नाही कोण वचन बोलते की नाही. सर्वजण वचन बोलतात, सर्वजण बोलतात की नाही? पण आता समजा की मी वचन बोलते, मी इथे येते, पण माझं जर हृदयच साफ नाही आणि जर मी बाहेरून दिखावट करते, पावडर बिवडर लावते, लिपस्टिक लावते आणि येते, तर काय फायदा होईल? आपलं बाहेरचं रूप बघतो प्रभू की आतलं हृदय बघतो? समजा आता मी इथे येते आणि सर्व कचरा झाडू बिडू मारते, लादी बिदी पोचते. आणि कशासाठी करते? समजा की इथे ब्रदर आहेत म्हणून मी आता झाडू मारला, लादी पोचली, फक्त ब्रदरला दाखवायसाठी. आणि जी दुसरी आहे तिने फक्त खुर्च्या लावल्या, पण ती प्रभूच्या प्रेमासाठी करते. मग कोणाचं हृदय साफ आहे? कशाला? ती कोणासाठी करते? ब्रदरला दाखवायसाठी करते की ती प्रभूवर प्रेम करते म्हणून करते? मग आपण पण इथे काय पण करतो ते आपण दुसऱ्यांना दाखवायसाठी करतो की प्रभू येशूवर आपण प्रेम करतो, प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतो म्हणून आपण करतो? खरंच? मग आता काय करायचं? ज्याचं हृदय साफ नाही आहे आणि आपण बाहेरून दिखावट करतो, मग त्याचा काय फायदा होणार? मग पहिला काय करावं लागणार? जे हृदय आहे ते पहिला साफ करावं लागणार की नाही? आणि ते कसं होणार? येशू येणार आणि साफ करणार. मग समजा ते उदाहरण दिलं होतं, एक बालदी काले पाण्याची घेतली आणि नल्लाबुरं ठेवली आणि नळ चालू केला. आणि समजा सकाळी गेलो होतो चालू करून, संध्याकाळी आलो, तर बालदीत काय भेटणार? स्वच्छ पाणी. कसा? काला पाणी कुठे गेला? वाहून गेला. कसा गेला? स्वच्छ पाण्याचा नळ चालू होता, मग तो स्वच्छ पाणी मध्ये जाऊन जाऊन बाहेरचा पाणी आपाप बाहेर आला की नाही? आपाप आला की नाही? कारण स्वच्छ पाणी आतमध्ये गेला. मग तसंच आता आपल्या हृदयामध्ये जी घाण आहे ती कशी बाहेर येणार? जेव्हा जे पवित्र वचन आपण बोलतो
ते आतमध्ये एक 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 जसं जाणार तसा तो काला पाणी बाहेर येणार की नाही? येणार की नाही? मग त्याच्यासाठी पहिला हा नियमशास्त्राचा ग्रंथ माझ्या मुखी सदैव असायला पाहिजे की नाही? फक्त वाटते संध्याकाळीच असते जास्ती. संध्याकाळीच पाहिजे की नाही? मग रात्रंदिवस ठेवणार, हळूहळू प्रयत्न करणार, बरोबर? म्हणजे पहिली चावी काय आहे? पहिली चावी काय आहे? दिवस रात्र, रात्रंदिवस मुखात काय पाहिजे? प्रभू येशूचं की संसाराच्या गोष्टी? प्रभू येशूचं वचन. आपण परत जाऊ यहोशवा 1:8, जॉशवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी तुझ्यामुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन वचन बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, होय? मग काय मिस्टेक आहे? नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे. रात्रंदिवस त्याचे मनन कर, मग पाळायचं. बरोबर. पहिला कृती येते की पहिला मनन करणे येते? दुसऱ्या बायबल मध्ये बरोबर आहे, इथे थोडं वरती येतो झालं आहे. तर पहिला माझ्या मुखात काय पाहिजे? रात्रंदिवस सदैव काय पाहिजे? वचन पाहिजे. आणि दुसरं काय आहे? फक्त संध्याकाळी त्याचं मनन कर, फक्त सकाळी त्याचं मनन कर. रात्रंदिवस त्याचं, रात्रंदिवस की फक्त 2 दिवस? रात्रंदिवस मनन करायला सांगितलं आहे की नाही? बघा, सर्वजण बघतात तुला. म्हणजे आता कोण आलं? चोर कोणाच्या पण द्वारे येऊ शकते की नाही वचन चोरी करायला? मग आता कोणाचं चोरी झालं? तुमचं झालं की त्या बाईचं झालं? मग आता लक्षपूर्वक ऐकायचं. पहिली की काय सांगितली? पहिली चावी काय सांगितली? फक्त एकच बोलते, वचन चोरी झालं लगेच आहे की नाही? मग मुखी सदैव काय पाहिजे आपल्या? वचन. आणि दुसरं काय लिहिलं आहे? रात्रंदिवस त्याचे मनन करा. म्हणजे मनन करा म्हणजे तुम्ही कधी कशाचं मनन करता? कशाचे विचार येतात? कशाचे विचार करता? मग जे वचन आपण बोलतो त्याच वचनाला धरून आपण विचार करतो की मी ते वचन बोलतो, धन्यवाद येशू, मी तुझ्या जखमामुळे बरी झाली आहे, आणि विचारात चाललाय कधी बरी होणार, कधी पाय बरा होणार. असं कोणाच्याच नाही होत वाटते. माझेच व्हायचं ना, तुमचे ते कसंच नाही होत. होते, तुमच्या बरोबर पण होते. हो, म्हणजे तुम्ही वचन बोलता, तुम्ही वचन बोलता, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे, आणि विचार करता की मी कधी बरी होणार. हो हो की नाही? सर्वांकडून होते की नाही? पण असं करायचं आहे. समजा आता तुम्ही वचन बोलता आणि विचार चाललाय कधी बरी होणार, कधी बरी होणार, तर ते वचन तुमचं कार्य करणार? त्याच्यासाठी पहिला काय करावं लागेल? विचार पण बदलावे लागतील की नाही? जोपर्यंत माणूस विचार नाही करीत तोपर्यंत तो कार्य करू शकते. आता समजा तुम्ही ते बसले आहेत,
पण कोणाला काय माहित कोण कुठे आहे, कोण त्यांच्या घरी पोचला असेल, कोण आंबट गरम करीत असेल, कोण पाणी पित असेल, कोण रस्त्यावर असेल. इथे सर्वजण शरीराने बसल्यात पण मनाने कुठे आहेत? घरी पोचले की काय? आता समजा उदाहरण सर्वांना सांगते हा उदाहरण. तुमच्या घरात किती खिडक्या आहेत? नाही, नंबर 5 आहे. म्हणजे तू घरी जाऊन आली की नाही? इथे बसल्या आहेत पण मनाने घरी गेली, खिडक्या मोजल्या आणि परत आली की नाही? तुम्ही 10. म्हणजे तुम्ही पण घरी गेले, तुम्ही पण घरी गेली की नाही? पण इथे बसले आहेत पण कल्पनेत कुठे गेले? सर्वजण घरी पोचले की नाही? आता परत या, नाही ते फ्रीज मध्ये कुठे घुसणार. हालेलुया, हालेलुया. जे इथे आले आहेत बोला हालेलुया. जे घरी आहेत बोला हालेलुया. अजून तुम्ही घरीच आहेत? जे घरी आहेत ते बोला हालेलुया. अजून कोण घरी आहे? फ्रीज मध्ये काय खायला बसले की काय? काय खायला बसले वाटे? त्याने फ्रीज उघडली आणि कलिंगड पण काढलं. जे इथे आहेत ते बोला हालेलुया. हालेलुया. सर्वजण इथे आहेत. कोणाला झोप आली आहे? म्हणजे झोपल्यात ते बोला हालेलुया. घरी बेडवर झोपले की काय? कोणाची झोप लागली आहे? म्हणजे झोपल्यात ते बोला हालेलुया. आता सर्वजण जागे झाले की नाही? म्हणजे जागे आहेत ते बोला हालेलुया. सर्वजण जागे झाले. मग आता काय शिकत होतो आपण? घरीच सोडलं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव मुख्य असू दे. आणि दुसरं रात्रंदिवस त्याचे. आता जसे तुम्ही घरी पोचले होते खिडक्या मोजायला, तशी कल्पना आपण करू शकतो की नाही? जे वचन आपण बोलतो ती कल्पना आपण करू शकतो की नाही? हो की नाही? उदाहरण समजा आता तुम्ही वचन बोलता की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या मारानं मी बरी झाली आहे. आणि कल्पना करता की धन्यवाद प्रभू येशू, मी बरी झाली आहे. आणि कल्पना पण करता की मी मस्त चालत आहे, नाचत आहे, उड्या मारत आहे, मस्त आरामात चालत आहे, बाजारात जात आहे, येत आहे. मग तुम्ही काय होणार? तसेच राहणार की बरे होणार? जर तुमची कृती पण तशी असली तर. पण समजा एखादा व्यक्ती बोलते वचन की मी बरी झाली आहे आणि विचार करते कधी होणार, कधी या बेड मधून निघणार. मग तो कधी निघू शकते का? तो वचन तर बोलत असेल पण त्याचाच वचनाचा खरा अर्थ त्याला माहित असेल का? हो की नाही? मग वचन जे बोलतो तसाच विचार पण बदलावा लागेल की नाही? आता सर्वजण कल्पना करा, एक कुत्रा आहे. कुत्रा माहित आहे ना? सर्वांना माहित आहे. डॉगी माहित आहे ना? तर कल्पना करा एक कुत्रा आहे. समजा तो सफेद रंगाचा आहे, त्याच्यावर काले काले टिपके आहेत. आता तो त्याची शेपटी हिलत आहे. तुम्हाला बघून जीभ बाहेर काढली आहे. आता कल्पनेत काय आलं? जसं बोतलं तसं झालं की नाही? एक कुत्रा तुम्ही बघितला होता, जसं मी बोतली सफेद रंगाचं, तुम्ही त्याला सफेद पेंट मारलं. त्याच्यानंतर बोतली की काले काले टिपके. मग काले काले टिपके आले की नाही त्याच्यावर? जसं बोतलं की तो शेपूट मग ती शेपूट हल्ली. त्यांनी लाईव्ह बघितलं का काय?
आणि जसं तुम्हाला बघितलं त्यांनी जीभ बाहेर काढली ते पण बघितलं. मग तसं झालं म्हणजे जे जे शब्द आपल्याला भेटतात त्या त्या शब्दावर आपण विचार कल्पना करू शकतो की नाही? विचार कल्पना करू शकतो की नाही? पण जेव्हा जेव्हा आपण वचन बोलायला बसतो, धन्यवाद प्रभू येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाले आहे, धन्यवाद प्रभू येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे, असं होते. होते म्हणजे आपण काय करतो, जे वचन बोलायला सांगितलं आहे ते बोलायचं म्हणून बोलतो, पण त्यावर विचार करतो, कल्पना करतो की झोपेत धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे. असं झोपेत जाते कोणाचं? कोणाचंच नाही जात ना. पहिला वाटते माझंच जायचं, कोणाचंच नाही जात ना. एकच अंकल लॉयल आहे, कोणच नाही बोलत. आयसा तुमचं पण नाही जात? जाते, पण सर्व लाजतात बोलायला की नाही. मग जर आपण मुखाने बोलायचं म्हणून बोलतो तर त्याचा काय फायदा होणार? जे प्रभूने आपल्याला दिलं आहे त्यानुसार जर आपण केलंच नाही तर आपल्याला लास्टला यश प्राप्ती भेटणार. म्हणजे लिहिलं आहे त्यानुसार स्टेप वाईज त्यानुसार स्टेप बाय स्टेप करावं लागणार की नाही? हालेलुया. 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 ते स्टेप बाय स्टेप करावं लागणार की नाही? पहिला काय बघितलं? वचन सदैव मुखात पाहिजे. आणि दुसरं बघितलं रात्रंदिवस त्याच्यावरच मनन करायचं. आणि जे शब्द आपल्याला भेटतात त्या प्रत्येक शब्दावर आपण कल्पना करू शकतो की नाही? मग समजा जसं ब्रदरनी काल साक्ष दिली की रेकॉर्डिंगला फोन लागत होता, त्याने शब्द बोलला, त्याच्यावरच कल्पना केली आणि फोन भेटला की नाही? आणि तो पण कसा प्रभूने फ्री मध्ये दिला की नाही? आपला प्रभू फ्री मध्ये देतो की नाही? जर आपण त्याच्यासाठी काम केलं तर तो आपल्याला असंच ठेवणार? जर मी कोणाच्यासाठी काम करते तर मला काहीतरी भेटणार की नाही? बदल्यात पगार भेटते की नाही? समजा तुम्ही कुठे जॉब करता तर तुम्हाला सॅलरी वेजेस मिळतात की नाही? मग समजा आता आपण प्रभूसाठी काम करतो तर प्रभू आपल्याला मागण्याच्या पहिलाच देते की नाही? आणि तुम्हाला एक सांगू, मी युथ रिट्रीट झाली होती ना आता वसईला, डिसेंबर मध्ये झाली होती. नोव्हेंबर मध्ये झाली होती. आणि माझा प्रॉब्लेम झाला होता की आता प्रीचिंग तर करतो पण घरी ते जे व्हिडिओ असतात ते बघायलाच नाही भेटत मोबाईलवर. तर काय करू अशीच बसली होती. पवित्र आत्मा तर आपण बायबल वाचू लागलो तेवढ्यात शिकवते आणि दुसऱ्या व्यक्तीद्वारे पण शिकवते. आणि ऑनलाईन आपले एवढे व्हिडिओ येतात FYJCM चॅनलचे, तर मला ते बघायला मोबाईलच भेटत नव्हता. घरी एक बहीण आहे पण काय बोलत नाही आता. जर घरी 3 बहिणी आहेत, समजा 2 बहिणी आहेत आणि एकच मोबाईल आहे तर जरा पण झगडे नाही होत ना? होत नाही ना? होतात. आणि समजा 3 असतील तर जास्त. तर आम्ही दोघी होती आणि तिला पण लागायचा मला पण लागायचा आणि टाइमच नव्हतो भेटत. मला ते व्हिडिओ बघायची खूप आवड होती प्रवचनाचे, पण मला ते बघायलाच नव्हते भेटत. आम्ही इथे तिथे जातो अंबरनाथ वगैरेला,
तर तिथे पण लागते बायबलमध्ये वचन काढायला आणि असंच प्रिचिंगला लागत होता. तर मी रिट्रीटला जायचे पुढे काय बोलली की धन्यवाद प्रभू येशू, तू मला मोबाईल दिला आहेस, तो माझ्या कार्यासाठी नाही तर तुझ्या कार्यासाठी. आणि मी धन्यवाद दिला एवढंच बोललं आणि रिट्रीटला गेलो. रिट्रीट अटेंड केली. 5 दिवसाची होती वाटते. आणि रिट्रीट संपली, आम्ही घरी आलो. इथे नाक्यावर पोचलो आणि एक व्यक्ती बोलला की मला तुला मोबाईल द्यायचा आहे. आणि त्या व्यक्तीने फक्त मोबाईल नाही दिला तर ते ब्लूटूथ पण मोबाईल मध्ये आपण कनेक्ट करून जे लावतो ना, कानामध्ये घालतो ते पण दिलं फ्री मध्ये. मग ते प्रभू येशूने दिलं की नाही? मी फक्त काय बोलला, शब्द बोलला आणि मोबाईल फ्री मध्ये भेटला की नाही? मग आपल्याला पण शब्द बोलायचा आहे आणि त्याच्यावर कल्पना पण करायची आहे की नाही? हालेलुया. मग आता वचन बोलताना फक्त बोलायचं आणि झोपायचं की कल्पना पण करत जायचं? कल्पना पण करावी लागेल की नाही? नाहीतर ते पूर्ण होऊ शकते. पुढे काय लिहिलं आहे परत वाचा सुरुवातीपासून. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक आणि रात्रदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. पहिली चावी काय बघितली? वचन सदैव तुझ्या मुखात असू दे. दुसरी चावी रात्रंदिवस त्याचे, म्हणजे आता जो प्रत्येक शब्द बोलणार मुखातून त्याच्यावर मनन करावं लागणार की नाही? कोणता? जगाचा की वचनाचा? वचनाचा शब्द. आणि समजा शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा तो फलाची चिंता करतो की नाही? हो की तो फक्त त्याची देखभाल करतो? फल आपोआप येते की नाही? की तो विचार करत बसतो याला फल येईल, फल येईल, फल येईल, कधी येईल, कधी येईल? की तो त्याची देखभाल करतो आणि जेव्हा फल यायचं तेव्हा ते येते की नाही? आपोआप येते की नाही? मग आपण जेव्हा वचन बोलतो तेव्हा आपण फलाची अपेक्षा करतो की आपण बी पेरायचं काम करतो? फल आपोआप आपल्याला येईल की नाही? जसा शेतकरी ते वचन पेरतो आणि त्याची देखभाल करतो, त्याला खत पाणी घालतो आणि त्याचं काम हेच असते की त्याची खत पाणी करायचं आणि फल आपोआप येते की नाही? मग आपण पण जे वचन बोलतो आपल्याला त्याला काय करायचं आहे? खत पाणी घालायचं आहे आणि वचन फल आपोआप येणार की नाही? पण आपण काय करत बसतो? मी वचन बोलते आणि चिंता करते की कधी होईल, कसं होईल, काय होईल, आज जेवायला काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं. ही चिंता कोणालाच नाही येत वाटते. संध्याकाळी काय बनवायची ही चिंता कोणालाच नाही येत ना? फक्त जेंट्सला येते, फक्त जेंट्स लोकांना येते. लेडीजला बिलकुल नाही येत. येते मग ती चिंता करत बसायचं. आपण एक वचन बघूया, मत्तय 6:31. मत्तय अध्याय 6 वचन 31. काय खावे, काय खावे, काय
पांघरावे काय पांघरावे असे मन चिंता कर बसू नका आणि सर्वात पहिला ही चिंता येते, काय खावे काय प्यावे, येते की नाही? येते की नाही? कोणालाच नाही येत वाटते, फक्त मलाच यायची. तुम्हाला पण येते, पण प्रभू येशूने काय लिहिलं आहे? ह्याच तो काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. ती चिंता येईल पण ती करत बसायचं आहे. काय लिहिलं आहे? बसू नका. आणि समजा आता काहीतरी फंक्शन आहे तुमच्या घरी, लेडीज जेंट्सला सांगते मी, काहीतरी फंक्शन आहे तुमच्या घरी, तर तुम्ही विचार करता की नाही काय घालायचं, एवढे कपडे आहेत, काय घालू काय घालू काय घालू, अर्धा तास त्यामध्येच वेस्ट करता की नाही? फक्त जेंट्स करतात, लेडीज नाही करत. तेच सांगते, लेडीज नाही करत, फक्त जेंट्स करतात. हो की नाही? एंजल ते बिलकुल नाही करत. काय एंजल करते? जाम. म्हणजे जास्त कोण करते चिंता? काय घालायचं, अर्धा तास त्यामध्येच ना. मी पण तशीच करायची, पण आता जे भेटते ते घालायचं. कोण बघते आपल्याला? पहिला काय करावे नाही, काय खावे. तुम्ही बघितलंय छोटी मुले जेव्हा अंघोलीला जातात तेव्हा पहिला साबण कुठे लावतात? पोटाला. म्हणजे पहिला काय बघता आपण? पोट. किती पण काय असू दे, माझं पोट कसं भरणार असं बघतो की नाही? काय पण झालं पहिला खाण्याची चिंता असते की नाही? काय खावे काय प्यावे, त्याच्यानंतर मग काय पांघरावे. आणि ते ड्रेस पण सजून धजून कुठे जातो आपण? फंक्शनला जातो. समजा कुठला तरी सण आहे आणि एखादी व्यक्ती अर्धा तास तो फक्त ड्रेस चूज करायला गमावला आणि दुसरा अर्धा तास मेकअप करायला गमावला. झाला किती? 1 तास. आता चर्चला जायला लेट होईल की नाही? लेट होईल. आणि घरात चिडचिड, अरे हे नाही भेटत ते नाही भेटत, असं होते कोणाच्या बरोबर? होते. मला वाटलं माझ्याच बरोबर होते. तुमच्या बरोबर पण होते, म्हणजे सेम कॅटेगरीचे आहोत. होतो, आता नाही. मग जेव्हा चर्चला जायला लेट होते, कुठला तरी सण असू दे, घरी झगडा करून चर्चला जातो की नाही? आणि चर्चमध्ये पण काय विचार करतो? जे शुभवर्तमान वाचलं जाते त्याच्यावर लक्ष असते आपलं की आता घरी गेल्यावर काय करणार, फोटो काढणार, हे खाणार ते खाणार, कशावर विचार असते, कशावर लक्ष असते? खाण्यापिण्यावरच. आणि बायकांचं ते मटणाच्या दुकानात बिलकुल नसते, बिलकुल नसते ना. चिकनच्या शॉप मध्ये, अर्धे मिसामध्ये कोण चिकनच्या शॉप मध्ये पोचला आहे का? पोचतात. हो नाही, उत्तनची माणसं तशी नाही आहेत. नाही, उत्तनची माणसं तशी नाही. बऱ्यान मटन घेवायला बगर हड्डी, काय बिगर हड्डी असं बोलतो. बोनलेस न ते काय वो मत डालो, काय तरी बोलता हो ना, चरबी मत डालो असं बोलता. जे जास्ती असतात तेव्हा ते जास्ती बोलतात. बोलता तुम्ही. म्हणजे आपण अर्धे मिसामध्ये ते शुभवर्तमान चालू असू दे की काय पण, तो व्यक्ती पोचला मटणाच्या दुकानात, पोचतो की नाही? मग ती चिंता करत बसायचं आहे. मग काय लिहिलंय ते? बसा की बसू नका? बसून फसतो. मग ते बसून करून फसायचं आहे की बसायचंच नाही? आणि पुढे काय लिहिलं आहे? कारण ह्या सर्व गोष्टी सर्व गोष्टी
मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे. हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. आता इथे कोण पिता आहे? आपला पिता आहे ना? कोण आहे? तुम्ही कोण आहात? फक्त एकच? कोण कोण मुलं आहेत? हात वर करा. मी आहे. आपण अब्बा पित्याची मुलं आहोत की नाही? सर्वजण आहोत की नाही? मग बाजूवाल्याला सांगा, मी अब्बा पित्याची मुलं आहे. मी समजा जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याला काय म्हणतात? जो राजांचा राजा आहे त्याला काय म्हणतात? प्रजापती. आणि त्याच्या पुत्राला काय म्हणतील? राजकुमार. आणि पुत्रीला? बाजूवालीला सांगा, मी राजकुमारी आहे, मी राजकुमार आहे. सांगा असं तसंच सांगा. मी प्रभू मध्ये राजकुमारी आहे. सर्वजण आहेत की नाही? मग आपला पिता कोण आहे? स्वर्गाचा आणि पृथ्वी कोणी निर्माण केली? स्वर्ग आणि पृथ्वी कोणी निर्माण केली? मग आपण त्याची कोण आहोत? मग आपण काही गरीब आहोत? मग कोण आहोत? मग बाजूवाल्याला सांगा, मी धनवान आहे. मी प्रभू मध्ये धनवान आहे. मग आता चिंता करत बसायचं कसे येणार पैसे, काय होणार, हे चिंता करत बसायचं की बोलायचं वचन, मी प्रभू मध्ये धनवान आहे. पैशांचा पाऊस पडत आहे, माहित आहे. मग आता समजा तुम्ही बोलता वचन, पैशांचा पाऊस पडत आहे, मी प्रभू मध्ये धनवान आहे, आणि समजा झोपेत बोलता, तर काय होणार? मग आता जर वचन बोलता पैशांचा पाऊस पडत आहे, तर तशी कल्पना पण करावी लागणार की नाही? डोळे बंद करून बघा की माझ्यावर पैशांचा पाऊस पडत आहे. आजीने केले पण 500ची नोट पडत आहे. मग असं कल्पना करावं लागणार की नाही? पुढे काय लिहिलं आहे? आता आपल्याला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे. हे आपल्या स्वर्गातील पित्याला ठाऊक आहे की नाही? ठाऊक आहे की नाही? मग पुढे तो वचनात काय सांगते? वाचा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही लास्टला करा ना. वचनात काय लिहिलं आहे? तुम्ही लास्टला, शेवटला देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास जटा. लास्टला नाही लिहिलं, शेवटला नाही लिहिलं, मग सर्वात कुठे लिहिलं आहे? तुम्ही पहिल्याने स्वतःचे राज्य, देवाचे राज्य. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास जटा. मग काय होणार? जर पहिला आपण प्रभूचं बघतो, त्याच्यानंतर काय होणार? ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या आपल्याला आपोआप येणार की नाही येणार? प्रभू देणार नाही? स्वर्गीय पित्याला आपलं सर्व काय ठाऊक आहे की नाही? मग जसं आपण त्याच्यासाठी कार्य करतो
तो आपल्याला ज्या आपल्या गोष्टी आपल्याला गरज आहे त्या अशाच देतो की नाही? देतो की नाही? मग आता चिंता करत बसायचं आहे की वचन बोलून मनन करायचं आहे? आनंद करायचा आहे. पहिली चावी काय बघितली? सदैव आपल्या मुखी. दुसरी आणि तिसरी बघूया. यहोशवा 1:8. चिंजेल. नियमशास्त्राचा नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. तिसरी चावी काय आहे? त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. कशात लिहिलं आहे? जे वचनात लिहिलं आहे ते काय करायचं आहे? काळजीपूर्वक पाळायचं आहे. म्हणजे त्यानुसार कृती करायची आहे की नाही? समजा आता ते वचन कोण बोलते? प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय. लूक 4:18. लूक 4:18. बस, कोणीच नाही बोलत. हात वर करा स्ट्रेट. बोलता की नाही? मग वचनात काय लिहिलं आहे त्या? कोण सांगणार मला? प्रभू येशूचा पवित्र आत्मा कोणावर आला आहे? आणि दिनांत सुवार्ता सांगण्यास त्यांनी. याचा अर्थ काय? सुवार्ता सांगण्यास अभिषेक केला आहे की नाही? मग आता सुवार्ता सांगतो ना आपण. म्हणजे प्रभू येशूचा पवित्र आत्मा आपल्यावर आला आहे की नाही? दिनांत सुवार्ता सांगण्यास अभिषेक केला आहे की नाही? मग आता अंबरनाथला कोण कोण येईल माझ्या बरोबर? बस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदा गेल तू? एकदाच जायचं? नावं लिहून ठेवा हा त्यांची. आपल्याला जायचं आहे आता. येणार ना पक्का? विचारते. सकाळी 5 वाजता नाक्यावर. 4 वाजता उठायचं. सांगेन मी. 4 वाजता उठायचं, 5 वाजता नाक्यावर. 4 तास जायला लागतात, 4 तास यायला लागतात. म्हणजे टोटल किती तास? 8 तास ट्रॅव्हलिंगला आणि वरलेले तास प्रवचन. आणि तुमचं एक असेल बरोबर. मग आता तयार करून ठेवा. मी कोणाला पण नेणार. मी चेहरे बघितले आहे तुमचे. लास्टला चेहरे बघितले आहेत. आता नेक्स्ट टाइमला तुम्हालाच घेऊन जाणार. येणार ना माझ्या बरोबर? माझ्यासाठी येणार की प्रभूसाठी येणार? आणि जे प्रभू सांगते ते करणार की फक्त येणार बघायला? करणार की नाही? मग आता जे वचन बोलतो त्यानुसार कल्पना पण करावी लागणार की नाही? मी 2-3 महिने हे वचन असंच बोलत होती. मला नव्हतं माहिती वचनात काय लिहिलं आहे. सुरुवातीला जेव्हा इथे यायची, बसायची, ऐकायची, काय लिहिलं आहे, कोणाला काय समजते. हालेलुया. चोर आला, सर्वांचं लक्ष चोरी करून
बोलता पण गेला की आहे? आहे ना हृदयात? तुमच्या डोक्यात वचन गेला आहे? तुमच्या गेला आहे, जात आहे? तिथे नका घालू, इथे घाला. इथे खूप विचार असतात, इथे घाला. कुठे घालणार? मग आता इथे जाते की इथे जाते? हृदयात जाते की नाही? मग हॅलो मोठो, लक्ष गेलं पण वचन आहे ना की गेलं? आहे. काय बोलत होतो? त्यात जे पहिला यायची, इथे बसायची, 2-3 दिवस आली, ऐकते ऐकते पण काही समजत नव्हतं. ऐकते ऐकते म्हणजे थोडं थोडं जात होतं पण काय तेवढं समजत नव्हतं. 2-3 दिवस आली, त्याच्यानंतर वचन दिलं आणि 10वीची एक्झाम चालू झाली. आता 10वीची एक्झाम चालू झाली, ट्युशनचं टाइम होतं 5 ते 8 आणि आपली प्रेयर असायची 7 वाजता. तर भेटायचं नाही यायला, पण ते वचन दिलं होतं ते घरी बोलायची. बोलायचं म्हणून कसं बोलायची? झोपेत बोलायची. म्हणजे बोलायला सांगितलं आहे, हे काम करते, अभ्यासासाठी दिलं होतं वचन, ते बरं वचन बोलून थोडी पास तरी होणार. ते झोपेत बोलायची. पण त्याचा काय फायदा झाला? फायदा झाला, पण ते झोपेत बोलल्यावर काय फायदा होते जर कल्पनाच नाही केली? जर मी वचन बोलत बोलत कल्पना केली असती की मला 10वीला 90% आले आहेत, ते आले असते की नाही? पण वचन बोलून झोपली ना मी, तर थोडे कमी आले पण चांगले आले, कारण वचन बोललं. मग आता वचन बोलून झोपेत बोलायचं की 90%? 90% काढायचे. मग आता समजा अजून एक उदाहरण देते की पहिला पण दिलं होतं की जर पाय दुखत आहे तर काय बोलायचं? वचन बोलायचं. आणि कल्पनेत कधी बरा होणार, कोणाला सांगायचं? कधी बरा होणार, केवढा मोठा झाला आहे पाय, सुजलाय, बोलतो की नाही? कौरौषध केली असं बोलतो की नाही? बोलता, तुम्ही पण बोलता. अवलोकन केलं, बोलत नाही ना? उत्तनची माणसं उकनाचं काहीच नाही बोलतो. एवढं ओकन केलं असणार झालं आहे, कधी बरा होणार. आणि एक साइडला वचन पण बोलते आणि विचारात काय आहे? विचारात काय आहे तुमचे की कधी बरा होणार? आणि कृती काय आहे? बेडवर झोपली आहे. जर कृतीच नाही चेंज केली आणि जर वचन बोलता तर त्याचा काय फायदा होईल? मग जेव्हा 2-3 महिने झाले, त्याच्यानंतर जेव्हा हे प्रवेशचं वचन लूक 4:18 हे वचन शिकवलं, त्याच्यानंतर घरी गेली आणि ते वचन घेऊन अर्धा तास, पौना तास तशीच बसली. काय लिहिलं आहे ते एक एक शब्द वाचला आणि त्यात लिहिलं होतं की प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे आणि त्याने मला अभिषेक केला आहे सुवार्ता सांगण्यासाठी. आणि 2-3 दिवसच झाले असतील, ब्रदरनी बोललं की कना एक प्रिपेअर करून ठेव, आता वचन बोलतो. कल्पना पण केली होती, असं माईक पकडला आहे आणि अशी उभी आहे, एवढे लोक बसले आहेत, असं कल्पना केली होती. मग आता जेव्हा कृती करायचं टाइम आलं, तेव्हा मला कृती, जे वचन बोललंय ते पूर्ण करायला कृती करावी लागणार की तसंच बसावं लागणार? कृती करावी लागणार की नाही? पण मी 4 महिने कृतीच नाही केली, फक्त वचनच बोलत होती. जेव्हा ती मदनची भीती गेली, ते तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7, तिथे नाही जायचं, त्यात लिहिलं आहे, मी असं बोलायची, धन्यवाद प्रभू येशू, तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. आणि हे वचन बोलायची, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे. आणि 4 महिने कशाला लागले? वचन तर बोलायची, कल्पना करायची, कृती करायला जाते पण कृती होत नाही. कशाला? 4-5 महिने असेच लागले. तो व्हिडिओ मला दिला होता ना,
तो व्हिडिओ माझ्याच परिस्थितीला रिलेटेड होता, कारण मला मोबाईलचा मोह खूप होता आणि मी रात्रंदिवस इथे वचन लिहिलं आहे, पण मी रात्रंदिवस मोबाईलवर प्रोग्राम तारक मेहता का उलटा चष्मा आणि प्रोग्राम बघायची, त्याच्यातच संपूर्ण दिवस गेला. आणि जर घरात काम नाही केलं मग मम्मीचं ऐकायचं आणि संपूर्ण दिवस असंच करायची आणि जो मोह यायचा त्याला करत बसायची. सैतान, आता तुम्ही ते येता वचन वगैरे बोलता, समजा उदाहरण तुमचं छोटस मूल आहे आणि तुम्ही स्वयंपाक बनवायला किचन मध्ये गेले आणि ते मूल रडू लागलं, तर तुम्ही त्याच्या हातात काय देणार? आता फोन देता, पण काहीतरी खेळवण देता की नाही? कशाला देता? जेणेकरून त्याचं ध्यान भटकावं त्या खेळवणामध्ये आणि तुमचा स्वयंपाक तयार व्हावा, म्हणून तुम्ही खेळवण देता की नाही त्याला खेळायला? तसंच जेव्हा आपण वचनात आहोत, वचनात कृती करायला जातो, तेवढ्यातच तो सैतान आपल्याला काय देतो? खेळवण देतो की नाही? खेळायला खेळवण देतो की नाही? जसा ते त्यांच्या छोट्या मुलांना मोबाईल देतात, तसा त्याने मला काय दिला होता? टीव्ही दिली होती. तारक मेहता का उलटा चष्मा बघायला रात्रंदिवस टीव्ही फुल टाइम टीव्ही. आणि त्याच्यानंतर मला तर टीव्हीचा आला, कोणाला येईल मोबाईलचा, कोणाला येईल पैशांचा, कोणाला येईल त्याच्या जॉबचा, कोणाला येईल दारूचा, कोणाला वेगवेगळा येते. तो काय देते? सैतान आपल्याला खेळवण देते की तू पुढे वचन बोलून जाऊ नकोस, तू आहे तिथेच बरी आहेस, तू आहे तिथेच बस. कारण सैतान त्याच्या टीमवाला जो आहे, म्हणजे त्याच्या साथीदार जो आहे, त्याला काय नाही करणार. जो वचनात आहे त्याचं तो वचन चोरी करायला बघतो की नाही, म्हणजे त्याला पुढे जाऊन देतो, खेळवण घे, खेळत बस. आणि आपण पण बसतो. मी पण बसली होती 4-5 महिने खेळवण घेती बसली होती. त्याच्यानंतर जेव्हा तो घाणेरडा पाणी साचला होता त्याच्यामध्ये, जेव्हा ते वचन गेलं 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 गेलं, त्याच्यानंतर तो घाणेरडा पाणी बाहेर आला आणि आतमध्ये काय गेलं? वचन गेलं. आणि जर आता मी वचन बोलते, कल्पना करते, कृती करते, मग पुढे जे लिहिलं आहे ते मला भेटणार नाही. काय लिहिलं आहे? म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मग आता हे केल्यावर आपल्याला यश प्राप्ती भेटेल की नाही? ज्या परिस्थितीसाठी आपण वचन बोलत होतो, कल्पना करत होतो, कृती करत होतो, ते परिस्थितीचं फल भेटेल की नाही? यशस्वी होणार की नाही? मग पहिला काय करावं लागेल? सर्वजण नाही बोलत, सर्वजण बोला. नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव मुखी असू दे. म्हणजे सदैव मुखात वचन पाहिजे. दुसरं, रात्रंदिवस त्याचे मनन कर. आणि तिसरं, ते काळजीपूर्वक पाल. आणि एक समजा उदाहरण देते, हे दिलं होतं वाटते ना, हँडवॉश माहित आहे? हात धुवायचं, हात धुविताव त्याशी पैसे घेता होते. हँडवॉशची बॉटल माहित आहे? ती हाताने पकडू शकता, हातामध्ये ती बॉटल पकडू शकता, त्या हँडवॉशचा वास घेऊ शकता. त्यात जे लिहिलं आहे बॉटलवर काहीतरी लिहून येते ना, डेटॉल सॅनिटायझर 99.9% कीटाणू को मार देत आहे, असं लिहिलेलं असते की नाही? ते वाचू शकता. हे वाचून, वास घेऊन, हातात पकडून तुमचे हात साफ होतील की नाही? नाही होणार. मग कसे होणार? ते हातावर घेऊन, घसून,
हात धुवून साफ होणार की नाही? मग जोपर्यंत आपण ते वापरत नाही तोपर्यंत कार्य होणार की ते तसंच बघून होणार कार्य? हात साफ होणार? मग तसंच बायबल आपण हातात घेऊ शकतो की नाही? ते बघू शकतो की नाही? त्याचा वास घेऊ शकतो की नाही? त्याची बोची पण घेताव ना? त्यात जे लिहिलं आहे ते वाचतो की नाही? पण त्यात जे लिहिलं आहे ते केलंच नाही तर काय फायदा होणार? मग ते त्यात जे लिहिलं आहे ते वापरावं पण लागणार की नाही? कृतीत पण आणावं लागणार की नाही? मग आता आणणार की तसंच जाऊ दे, ही एक दिवस येणार, बोलणार आणि जाणार, हिला काय माहित आम्ही काय करतो? असे विचार आहे? चांगली माणसं आहेत ना? मग जे लिहिलं आहे ते करणार. आपण एक वचन घेऊ, पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3 वचन 9. वाईटाबद्दल वाईट वाईट निंदेबद्दल निंदा असे करू नका. नाही, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा करा ना. आपण काय करतो, त्याने माझं वाईट केलं मी पण त्याचं नाही. ते चांगली माणसं आहेत. वाईट करतो नाही करत नाही. जर ती माझे वरे करायला नाही आली ते मी जात ना जाता का नाही? जाता. समजा ही आंटी आहे, यांच्या घरी लग्न आहे, यांना वार्तलं, तुम्हाला वार्तलं वडे करायला, आणि समजा तुम्हाला काही काम आलं, तुम्ही गेले नाही, तर ही आंटी तुमचे विचार काय असतील त्यांच्याबद्दल? वाढले तर त्यांनी आईली नाही, त्यांच्या घरी असल्या मी पण नाही जाणार. हो बोलता. तुमचे विचार काय असतील? आता समजा दुसऱ्या वर्षा यांच्या घरी लग्न आहे आणि ही बाई आली प्रेमाने वरे करायला येणार, तुम्ही बोलले येणार, पण तुम्ही गेले नाही. आता तुम्ही कशासाठी गेले नाही? ती आली नव्हती, मी कशाला जाऊ? असं विचार असतात की नाही? आपलेच असायचे वाटते ना, इथे कोणाचेच नाही. सर्व चांगली माणसं आहेत की नाही? तुमचे पण विचार असे असतात तर ती माझे वरे करायला नाही आली, मी पण नाही जाणार. काय आहे? काय करतो? असे विचार आणतो की नाही? म्हणजे आपण वाईटाबद्दल वाईट. पुढे काय लिहिलं आहे? निंदेबद्दल निंदा तर आपण कशीच नाही करत, फक्त जेंट्स लोक करतात. लेडीज कशीच नाही करतात असं मी बोलत नाही, करत होतो. आपण कशी निंदा करतो कोणाचीच नाही. सर्वजण चांगले आहेत की नाही? निंदा करायचे? खरं खरं सांगा, पहिला कधी केली आहे? आजी बोलते हो, म्हणजे आजी ती खरं बोलते तरी. म्हणजे आपण निंदा करायचो की नाही? पण आता करायचे आहे. कोण काला आहे, कोण गोरा आहे, कोण जाडा आहे, कोण बारीक आहे, त्याच्याबद्दल बोलायचा आपल्याला काय अधिकार आहे? कारण सर्वांना बनवणारा कोण आहे? आणि कोण डिमार्ट वरून आला आहे? नाही ना. सर्वांना कोणी बनवलं आहे? प्रभू येशूने बनवलं आहे, त्याच्या हाताने बनवलं आहे की नाही? मग आपल्याला अधिकार आहे आपल्या भावाला असं बोलायचा, आपल्या बहिणीला असं बोलायचा? कारण आपण सर्वजण कोण आहोत? देवाची मुलं आहोत की नाही? मग तुम्ही जर देवाची मुलं आहात तर तुम्ही नाही, तुम्ही पण आहात की नाही? मग आता तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू शकता? कारण दोघी एकाच डॅडीची मुलं आहोत. मग असं बोलणार कधी? पुढे काय लिहिलं आहे? तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.
वाईटाबद्दल वाईट नाही करायचं, निंदेबद्दल निंदा नाही करायची, तर उलट काय द्यायचं? आशीर्वाद द्यायचं. कोणी काय केलं तर त्याला काय द्यायचं? आता समजा माझंच उदाहरण देते. पावसाचे दिवस होते आणि मी आणि माझी ती एक बहीण होती, आम्ही दोघी रोडवरनी जात होतो या ठिकाणी आणि तिथे पाणी साचायचा मध्येच. तर आम्ही दोघी चालत जात आहोत आणि एक स्कूटीवाला आला, सनकशन गाडी सोडली आणि सर्व पाणी आमच्या अंगावर आणि आम्ही मस्त सजून धजून जात होतो आणि कपडे काय झाले? खराब झाले. मग आता आमच्या मुखातून काय निघाला पाहिजे? आशीर्वाद की काय? वाईटाबद्दल वाईट, वाईटाबद्दल वाईट निघायला पाहिजे की नाही? पण आम्ही वचनात होतो आणि आम्ही काय बोललो? आशीर्वाद दिला त्याला की जा, तुला आम्ही क्षमा केली, प्रभूच्या आशीर्वादाने भरलाय, तो प्रभूच्या प्रेमाने भरलाय. खरंच आम्ही बोललो, मी आणि प्राजक्ता होतो, आम्ही दोघी जणी होतो. आम्ही ते बोललो आणि गेलो आणि आता समजा तो खड्ड्याचं पाणी उडला, तसे डाग यायला पाहिजे की नाही? डाग यायला पाहिजे की नाही? पण आम्ही त्याला आशीर्वाद दिला, गेलो, ते डागच नाही आले. असं वाटत होतं नवीन कपडे घातल्यात. मग जर आम्ही वाईट बोललो असतं ते डाग आले असते की नाही? पण वाईट नाही बोललं, आशीर्वाद दिला तर आम्हाला काय भेटलं? जेव्हा आपण दुसऱ्याला आशीर्वाद देतो आपला आशीर्वाद वाढतो की नाही? समजा एक अजून उदाहरण देते. समजा तुमची गाडी आहे आणि माझी गाडी आहे. मी पुढे गाडी चालते आणि तुम्ही माझ्या मागून गाडी घेते आले आणि माझ्या गाडीला ठोकलं आणि माझी हेडलाईट, माझी नाही गाडीची, गाडीची हेडलाईट, तर मी ह्या बाईला साईडला घेतलं आणि मी तिला बोलते, मी ख्रिस्ती आहे, मी प्रभू मध्ये आहे, जा, मी तुला क्षमा करतो, पण याचे 10,000 रुपये मला दे. तर ही खरी क्षमा केली मी? म्हणजे फक्त बोलायची क्षमा केली, वसूल केलं की नाही? आणि जर मी खरोखर प्रभूच्या प्रेमामध्ये असेल तर मी काय करीन? जा बाय, मी तुला क्षमा केलं, त्याचं काय खर्च होईल ते प्रभू बघून घेईल, असं बोलू की नाही? असं कोणी केलं असतं? पण असं करायला पाहिजे की नाही? हालेलुया. मग काय समजलं की असं क्षमा नाही करायची, क्षमा करायची की नाही? नाहीतर असं होईल, जा क्षमा करते, मला 10,000 रुपये दे, झगडा वगडा काय नाही, 10,000 रुपये डायरेक्ट, असं करायचं? हालेलुया. मग काहीतरी समजलं. मग पहिली चावी काय बघितली? यश प्राप्ती पाहिजे असेल तर पहिली चावी नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी, म्हणजे वचन आपल्या मुखी, त्यात जे काही लिहिलं आहे त्याचं रात्रंदिवस त्याचे मनन कर. आणि तिसरं, मग आता हे 3 गोष्टी केल्यावर तुम्हाला यश भेटणार की नाही? 100% भेटणार. मग आता तुमचं जीवन कोणाच्या हातात आहे? येशूच्या, स्वतःच्याच हातात आहे की नाही? आणि यश प्राप्ती प्रभू येऊन देणार आपल्याला, प्रभू येऊन देणार ना. मग आता वाचलं ना, विसरले? यश प्राप्ती कोण देईल? या 3 गोष्टी केल्यावर यश प्राप्ती भेटेल की नाही? मग यश प्राप्ती कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. प्रभूने सर्व दिलं आहे. ते आता वचन बोलून, कल्पना करून, कृती करून, मेहनत कोणाची आहे? आपलीच आहे. मग आता हे करणार, 3च चाव्या दिल्या, ताल उघडाला, उघडणार. जास्ती मेहनत नाही, फक्त वचन बोलायचं, कल्पना करायची आणि कृती करायची. 3 स्टेप बाय स्टेप करायचं. जर एक पण स्टेप मिस केली तर तुमचं पुढचं कार्य होणार नाही. मग आता समजलं ना? काय कळते की नाही? कळते. मग आता शेवटची प्रार्थना कोण करणार? जे शिकले त्याच्यावरून धन्यवादाची प्रार्थना. पिंक टॉप.
धन्यवाद येशू. सर्वांनी डोळे बंद करा. आज आम्ही काय शिकलेले आहोत ते आम्हाला समजले आहे. एकदम इझीपणाने आम्हाला शिकलेले आहे. ऐला सगळी जण प्रभू येशूचे वचन शिकायला आले आहे असे मी मानते. धन्यवाद देते. आज जे काही शिकलो त्या आपल्या चांगल्या जमिनीत करून त्याला 100 पटीने पीक आलाय. म्हणून मी धन्यवाद देते. आज तू आम्हाला 3 चाव्या दिलाय ते आम्ही कृतीत आणलावं म्हणून तो आम्हाला मदत करतो. मी धन्यवाद देते. ही प्रार्थना आबा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन.